आजच्या घडीला अगदी घराघरामध्ये मधुमेह आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. कारण अगदी भारतातच नाही तर जगभरातच मधुमेहाचं प्रमाण खूप झपाट्यानं वाढतंय. यामागे आपली बदलणारी जीवनशैली कारणीभूत आहे. पण यामुळे आज प्रत्येकालाच मधुमेहाची कौटुंबिक पार्श्वभूमी आहे असं लक्षात येतंय. तुमच्याही घरात जर मधुमेहाने शिरकाव केला असेल, म्हणजे तुमच्या आईवडिलांना किंवा सख्ख्या बहीण भावंडांना मधुमेह असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण ह्या व्हिडिओतनं तुम्हाला समजणार आहे की जर फॅमिली हिस्ट्री असेल डायबिटीसची, तर मधुमेह टाळता येतो का? किंवा टाळता येण्यासाठी काय करायला हवं? चला या महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आमच्या चॅनलवरती एकंदरच जीवनशैलीविषयी आणि मधुमेहाविषयी अनेक व्हिडिओज आहेत. ते तुम्ही जरूर बघाच. पण आजचा व्हिडिओ यासाठी महत्त्वाचा आहे की जर तुम्हाला मधुमेहापासून दूर राहायचं असेल तर काय करावं लागेल याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. जर तुमच्या आईवडिलांना बहीण भावंडांना मधुमेह असेल तर असं वाटणं साहजिक आहे की आता मलाही मधुमेह होणारच किंवा मी काही त्यापासून वाचू शकत नाही. पण यामध्ये संपूर्ण तथ्य नाही. असं बघितलं गेलंय, जर एका पेरेंटला म्हणजे आई किंवा वडिलांपैकी एकाला मधुमेह असेल, आपण आता टाईप 2 डायबिटीज बद्दल बोलतोय, तर अशा प्रकारचा मधुमेह एकाला असेल आई वडिलांपैकी, तर पुढच्या पिढीमध्ये मधुमेह येण्याची शक्यता 40% असते. आणि हेच जर दोघांनाही मधुमेह असेल, म्हणजे आई आणि वडील दोघांनाही, तर त्यांच्या मुलांना मधुमेह होण्याची शक्यता ही जवळपास 70% जाते. हा आकडा जरी खूप मोठा असला तरी सुद्धा मधुमेह होण्यामध्ये जीवनशैलीचाही खूप महत्त्वाचा रोल आहे. असं म्हटलं जातं की जेनेटिक्स लोड्स द गन अँड लाईफस्टाईल पुल्स द ट्रिगर. म्हणजे तुमचं जेनेटिक्स किंवा तुम्ही जे आईवडिलांकडनं जीन्स इनहेरिट करता, जी गुणसूत्र घेता, त्याचा जरी महत्त्वाचा वाटा असला, ते जरी गनमध्ये किंवा बंदुकीमध्ये गोळ्या भरण्याचं काम करत असलं तरीसुद्धा बंदुकीचा ट्रिगर ओढायचं, चाप ओढायचं काम तुमची लाईफस्टाईल करते, म्हणजे जीवनशैली करते. म्हणजे जोपर्यंत तुम्ही जीवनशैली चांगली ठेवताय, आटोक्यात ठेवताय, तोपर्यंत डायबिटीस होण्याची शक्यता तुम्ही रोखून धरू शकताय किंवा ती लांबवू शकताय किंवा टाळूही शकताय. तर तुमच्या लक्षात आलं असेल की फक्त मधुमेहाची कौटुंबिक पार्श्वभूमी असणं हे पुरेसं नाही किंवा हा एकमेव घटक नाही तुम्हाला मधुमेह होणार की नाही हे ठरवण्यामध्ये. तर तुमच्या जीवनशैलीकडे तुम्ही खूप डोळसपणे बघायला पाहिजे. आणि जर तुम्ही हे करू शकलात तर तुम्ही निश्चितच मधुमेहाचा धोका कमी करू शकणार आहात. मग यासाठी काय करायला हवं याबद्दलही अनेक संशोधन अभ्यास झालेत आणि त्यातून ज्या महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्यात त्या मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला अनुवंशिकता असेल मधुमेहाची, तर तुम्ही तुमच्या वजनाकडे खूप काटेकोरपणे लक्ष द्यायला हवं. तुमचं जर वजन जास्ती असेल आणि अनुवंशिकताही असेल तर मात्र मधुमेहाचा धोका अजून जास्त पटीने वाढतो. तर वजन आटोक्यात ठेवणं हा मधुमेह टाळण्यासाठीचा एक महत्त्वाचा उपाय आहे. मग वजन आटोक्यात ठेवणं म्हणजे किती ठेवणं, यासाठी एक सोपा फॉर्म्युला मी नेहमीच सांगते, तोही आता पटकन सांगतेय की तुमची उंची सेंटीमीटरमध्ये तुम्ही घेतलीत तर त्यातनं 100 काढून टाका. जेवढे राहतील तिथपर्यंत तुमचं वजन असलेलं ठीक आहे. त्याच्या पुढे तुमचं वजन जाऊ देऊ नका. आणि जर का ते ऑलरेडी गेलं असेल तर ते लवकरात लवकर योग्य उपायांनी कमी करा. असं बघितलं गेलं आहे अनेक संशोधन अभ्यासातून की जर तुमच्या वाढलेल्या वजनापैकी तुमच्या एकूण वजनाच्या साधारण तुम्ही 8 ते 10% जरी वजन कमी केलं तरी तुम्ही मधुमेह बऱ्याच अंशी टाळू शकता किंवा पुढे ढकलू शकता. त्यामुळे वजनावरती लक्ष राहणं, लक्ष ठेवणं आणि ते आटोक्यात ठेवणं, आटोक्यात ठेवण्यासाठी योग्य प्रयत्न करणं ही मला वाटतं पहिली स्टेप आहे.
आता दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ॲक्टिव्ह असणं किंवा तुम्ही व्यायाम करणं दररोज नियमितपणे हे खूप महत्त्वाचं आहे. आता व्यायाम म्हणजे फक्त चालायला जाणं किंवा पळायला जाणं असं नाही. तर व्यायाम हा वेगवेगळ्या प्रकारांचा हवा. मग त्यामध्ये साधारण काही वेळ कार्डिओ व्यायाम म्हणजे तुम्हाला दम लागेल असा व्यायाम असेल. काही काळ त्यातला तुम्ही वजन उचलाचा व्यायाम करायला हवा. काही काळ योगा किंवा प्राणायाम किंवा सूर्यनमस्कार यासारखे व्यायाम करायला हवेत. तर असं कॉम्बिनेशन जेव्हा तुम्ही करता व्यायामाचं, तेव्हा त्याचा जास्ती फायदा दिसून येतो. आणि तुमची जीवनशैलीसुद्धा ॲक्टिव्ह हवी. म्हणजे असं नाही की फक्त दिवसातनं अर्धा तास व्यायाम केला की पुरे झालं. तर तुम्ही इतर वेळेलाही दिवसभरात काय करता, म्हणजे किती वेळ बसून राहता, किती वेळ झोपून राहता आणि किती वेळ तुम्ही ॲक्टिव्ह असता, चालता, फिरता, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. असं म्हणलं जातं सिटिंग इज नेक्स्ट स्मोकिंग. म्हणजे तुम्ही जास्ती वेळ बसणं हे स्मोकिंग करण्यासारखंच आहे. आणि मधुमेहाच्या दृष्टीने सुद्धा हा महत्त्वाचा रिस्क फॅक्टर आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमचं बसणं कमी केलंत आणि चालायला फिरायला जास्त लागलात, जिने चढायला लागलात लिफ्टच्या ऐवजी किंवा जवळच जायचं आहे तर गाडी न वापरता चालत जायला लागलात, तर मला वाटतं तुमचा मधुमेहाचा धोका कमी व्हायला यामुळे निश्चितच मदत होईल. तर थोडक्यात आठवड्याभरात 150 मिनिटं कमीत कमी व्यायाम आणि एकंदरच तुमची जीवनशैली ही ॲक्टिव्ह ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. आता पुढचं महत्त्वाचं म्हणजे तुमचा आहार आणि अर्थातच तुमची ॲक्टिव्हिटी आणि आहार हे दोन्ही तुमच्या वजनाशी संबंधित आहे. त्यामुळे पर्यायाने ह्या दोन्हीकडे लक्ष दिल्याने तुमचं वजन आटोक्यात राहायला मदत होणारच आहे. आहाराच्या बाबतीत महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी प्रक्रिया केलेलं घरचं ताजं अन्न खाणं. शक्यतो बाहेरचे पॅकबंद पदार्थ, शीतपेय पूर्णपणे टाळणं हे फार महत्त्वाचं आहे. तसंच सालासकटची धान्य, सालासकटच्या डाळी, भरपूर फळं, भाज्या, सॅलड्स यांचा आहारात समावेश करणं आणि मुख्य म्हणजे भूक असेल तरच आणि गरजेपुरतंच म्हणजे मर्यादित स्वरूपात खाणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ताणतणावाचं नियोजन आणि पुरेशी झोप. याच्यावरती खरं तर खूप बोलता येईल, पण थोडक्यात सांगायचं झालं तर एक 7 ते 8 तासांची सलग झोप आणि ताणतणाव जर का एका प्रमाणाच्या बाहेर जातोय असं लक्षात आलं, तर त्याच्यावरती ताबडतोब उपाययोजना करणं. जसं की ध्यानधारणा, मेडिटेशन, श्वासाचे व्यायाम याचा वापर करणं किंवा गरज पडल्यास समुपदेशकांची मदत घेणं. हे करायला हवं म्हणजे वेळीच तो ताण नियंत्रणामध्ये येऊन त्याचा आरोग्यावरती वाईट परिणाम होणार नाही. ह्या सगळ्याच्या बरोबरीने मधुमेह टाळण्यासाठी अजून एक महत्त्वाची स्टेप ती म्हणजे नियमितपणे काही तपासण्या करून घेणं. आणि विशेषतः जर मधुमेहाची फॅमिली हिस्ट्री असेल तर या तपासण्या लवकर करायला सुरुवात करणं म्हणजे अगदी वयाच्या 25-30 मध्येच या तपासण्यांना सुरुवात करणं हे महत्त्वाचं आहे. मग कुठल्या तपासण्या आणि कधी करायच्या? तर अगदी सोपी तपासणी म्हणजे तुमचं वजन आणि तुमचा पोटाचा घेर या दोन्ही तपासण्या तुम्ही महिन्यातनं एकदा तरी करायला हव्यात. त्याबरोबर तुमची रक्तातली साखर, मग फास्टिंग BP असेल किंवा HbA1c असेल, हे किमान वर्षातनं एकदा करायला हवं. त्याबरोबरच लिपिड प्रोफाईलची तपासणी असेल म्हणजे कोलेस्ट्रॉलची तपासणी असेल, तुमचं ब्लड प्रेशर असेल, यासुद्धा बारीक सारीक तपासण्या वर्षातनं एकदा व्हायला हव्यात. या व्यतिरिक्त डॉक्टरांच्या सल्ल्याने काही ॲडिशनल टेस्ट लागणार असतील किंवा इतर काही आजारांची कौटुंबिक पार्श्वभूमी असेल तर त्या दृष्टीने डॉक्टरांच्या सल्ल्यानं काही तपासण्या करून घ्यायला हव्यात. पण ह्या तपासण्यांमध्ये सातत्य हवं आणि त्याचा अर्थ लावून किंवा त्याचा अर्थ समजून घेऊन त्यानुसार योग्य उपाययोजना करायला हवी. म्हणजे तपासण्या केल्या आणि रिपोर्ट्स धुळखात पडलेत असं झालं तर त्याचा उपयोग नाही. त्यामुळे वेळोवेळी सजग राहणं हे मधुमेह टाळण्याच्या दृष्टीने किंवा अगदी झालाच तर तो लवकरात लवकर समजण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे, जेणेकरून त्याच्यावरती त्वरित उपाययोजना केली जाईल आणि पुढचे त्रास सगळे वाचतील किंवा मधुमेहाचे कॉम्प्लिकेशन्स किंवा खूप जास्त प्रमाणात औषधं गोळ्या घ्यावं लागणं हे आपल्याला नक्कीच टाळता येईल. आणि काही केसेसमध्ये अर्ली स्टेजेसमध्ये डायबिटीस हा रिव्हर्सिबल सुद्धा असतो, त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न करता येतील. तर तुमच्या आता लक्षात आलं असेल की जर मधुमेहाची कौटुंबिक पार्श्वभूमी असेल, घरामध्ये कोणाला मधुमेह असेल तर ही पंचसूत्री फार महत्त्वाची आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुमचं वजन नियंत्रण, दुसरी गोष्ट नियमित व्यायाम, तिसरी गोष्ट योग्य आहार, चौथी गोष्ट ताणतणावाचं नियंत्रण आणि पुरेशी झोप आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट की नियमित तपासणी. हे जर तुम्ही पाळू शकलात
तर तुम्ही मधुमेह नक्की टाळू शकाल किंवा निदान तो लांबवू शकाल आणि त्याचे दुष्परिणाम जरूर टाळू शकाल. तर मला असं वाटतं आजचा व्हिडिओ बघून जर तुमच्या घरी कोणाला मधुमेह असेल किंवा अगदी नसेलही तरीसुद्धा या 5 महत्त्वाच्या गोष्टी पाळायला तुम्ही नक्की सुरुवात कराल आणि त्याच्या सहाय्यानं मधुमेहाला दूर ठेवायचा जरूर प्रयत्न कराल. तुम्हा सर्वांना तुमच्या निरोगी भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आज इकडे थांबूयात. पुन्हा असंच भेटूयात लवकर पुढच्या मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील तर त्या कमेंट्समध्ये जरूर कळवा. त्या सगळ्याची उत्तरं मी जरूर देणार आहे. धन्यवाद.